गाईज, वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी स्किन केअर मेकअप यावरती व्हिडिओ करते. हा व्हिडिओ आहे मंथली एमटी. मंथली नाही म्हणता येणार, मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करत असाल तर मी पहिल्यापासून मंथली एमटीज तुमच्यासोबत शेअर करते. बट आफ्टर प्रेग्नन्सी किंवा इन प्रेग्नन्सी मी खूप सारे प्रोडक्ट्स वापरत नव्हती. मध्ये खूप गॅप पडल्यामुळे माझे प्रोडक्ट तितकेसे संपत नव्हते आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी झाल्यानंतर 6 महिन्यानंतर मी थोडे थोडे प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केली. माझ्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत जे आता संपलेले आहेत, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. हे प्रोडक्ट मला कसे वाटले आणि ते मी रिपर्चेस करणार आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर तुम्ही बघताय इथे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. तेवढे नाही आहेत बट बऱ्यापैकी आहे, ज्याच्यात स्किन केअर आहे, परफ्युम्स आहेत आणि थोडासाच मेकअप आहे. मेकअप जास्त संपलेलं नाही कारण मेकअप जास्त लवकर संपतही नाही. चला वन बाय वन स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं आपण स्टार्ट करूया फेस वॉश पासून. माझ्याकडे जे फेस वॉश आहे ते आहे फॉक्सटेलचं क्लिअर पिक्चर ऍक्ने कंट्रोल फेस वॉश. ह्याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड आहे आणि हायलुरॉनिक ऍसिड आहे. हे फेस वॉश मी खूप जास्त वेळापर्यंत कंटिन्युअसली युज केलंय कारण माझी स्किन ही पिंपल प्रोन, ऍक्ने प्रोन, ऑइली आहे. त्याच्यासाठी मी जास्त करून ज्याच्यात सॅलिसिलिक ऍसिड बेस्ट असतं असे प्रोडक्ट युज करते. मला हे प्रोडक्ट ओके वाटलं, इतकं काही भारी नाही वाटलं. ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की डर्माकोचं जे 1% सॅलिसिलिक ऍसिड वाले फेस वॉश आहे ते तुम्ही ट्राय करू शकता. बट हे मी रिपर्चेस तर नाही करणार आहे. बट तुम्हाला एखादं माइल्ड सॅलिसिलिक ऍसिड वालं जर फेस वॉश हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बाय करू शकता आणि ह्याची पॅकेजिंग खूप छान असते. फॉक्सटेलच्या सगळ्याच प्रोडक्टची जी पॅकेजिंग आहे ती छान लक्झुरियस आहे, कुठूनही लीक नाही होत. तुम्हाला इझिली कुठेही कॅरी करायला बरं पडतं. आणि जर तुम्हाला फॉक्सटेलमध्ये युज करायचं असेल कारण ह्यांचे खूप सारे डिस्काउंट चालू असतं बाय वन गेट वन मध्ये, तर तुम्ही हे कमीत कमी दरामध्ये जर तुम्हाला एखादं सॅलिसिलिक ऍसिड माइल्ड वाला फेस वॉश तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे युज करू शकता. मी रिपर्चेस करणार आहे की नाही तर सध्या तरी नाही, कारण ऑलरेडी माझ्याकडे खूप सारे फेस वॉश आहेत आणि ते मला युज करायचे. तर सध्याला मी ह्याला होल्डवरच ठेवणं प्रेफर करेन. नेक्स्ट थिंग आहे आपल्याकडे ते आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि हे आहे 4% युरिया डीप मॉइश्चरायझिंग क्रीम. ही क्रीम मी तुम्हाला माझ्या बेस्ट मॉइश्चरायझरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेली आहे. अतिशय सुंदर, बेस्ट काम करते तुमच्या स्किनवरती. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा कारण ह्याच्यात युरिया आहे. मी एका युट्यूबरचं ऐकूनच ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं होतं की तुमची स्किन जर खूप ड्राय होत असेल तर तुम्ही युरिया बेस्ट जे मॉइश्चरायझर आहे ते युज करून बघा. बरं, प्रेग्नन्सीमध्ये माझी स्किन अति प्रचंड ऑइली होत होती, अति प्रचंड ड्राय होत होती. त्या टायमाला मी हे ऑर्डर केलं होतं. माझ्या आईलाही आवडलं, माझ्या बहिणीलाही आवडलं. ऑलरेडी 2 ट्यूब्स मी तिकडे माझ्या आईच्या घरी घेतल्या होत्या ह्याच्या, कारण हे मॉइश्चरायझर तितकं छान आहे आणि जास्त महागही नाहीये. 300-350 मध्ये तुम्हाला 100 ग्रामची ही जी ट्यूब आहे ती मिळते. मी जवळजवळ सध्या 9 महिने ही युज करते. सकाळी मॉइश्चरायझरसाठी किंवा तुम्हाला मेकअप बेसला तुम्ही वापरू शकता. आता सुद्धा माझी स्किन बऱ्यापैकी ऑइली आहे, तुम्ही बघताय मला स्वेटिंग सुद्धा बऱ्यापैकी होतं, पण तरी सुद्धा हे मॉइश्चरायझर माझ्यासाठी बेस्ट वर्क करतं. रिपर्चेस करणार आहे? येस, ऑब्व्हियसली मी रिपर्चेस करणारच आहे कारण इतकं छान आणि बेस्ट रिझल्ट आहे ह्यात. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे आपलं ते आहे अगेन एक मॉइश्चरायझर. हे सुद्धा फॉक्सटेल कडनंच आहे. हे मॉइश्चरायझर वरदान आहे जर तुमची ड्राय स्किन असेल तर, आणि टफ पॅकेजिंग मध्ये येतं. आणि मेन म्हणजे फॉक्सटेलचं कुठल्याही प्रोडक्टमध्ये तुम्हाला परफ्यूम नाही मिळणार. जर तुम्हाला हेडेक होत असेल किंवा तुम्हाला जास्त स्मेलवाले प्रोडक्ट्स आवडत नसतील तर तुम्ही फॉक्सटेलकडे आरामात जाऊ शकता. आणि मेन म्हणजे हे आहे स्किन रिपेअर बॅरियर क्रीम. यांचं सुदिंग डीपली रिपेअर्स डॅमेज स्किन बॅरियर आणि सिरियसली हे डीपली तुम्हाला स्किन रिपेअर करायला हेल्प करतं. मी जास्त करून ही नाईट टाइम रुटीनसाठी लावायची किंवा जर मला मेकअप वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी बेस म्हणून मी ही क्रीम लावायची. स्मूथ, बटरी सॉफ्ट आहे, छान ग्लाइड होते तुमच्या स्किनवरती आणि लावल्यावरच कळतं की येस, मी काहीतरी छान मॉइश्चराईज केलं आहे माझ्या स्किनला. हे दोन्ही प्रोडक्ट ये आहेत माझ्याकडनं. मी दोन्ही प्रोडक्ट रिपर्चेस करणार आहे. ह्याची ही प्राइस अराउंड 250 ते 300 पर्यंत तुम्हाला अमेझॉनला किंवा फ्लिपकार्टला मिळत जाईल. बाय द सगळ्या प्रोडक्टची मी तुला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. जर तुम्हाला तिथून बाय करायचे असेल तर तुम्ही तिथे लिंक वरती क्लिक करून बाय करू शकता. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे मेकअप प्रोडक्ट. हे आहे, ह्याचं ना सगळं घेऊन गेलंय. हे आहे इनसाइडचं कॉम्पॅक्ट. माझ्या बेस्ट कॉम्पॅक्टच्या लिस्टमध्ये तुम्हाला हे कॉम्पॅक्ट मिळेल. छान पावडरी फिनिश होतं. तुम्हाला ब्रशने फोल्ड करून तुम्ही अप्लाय केलं ना की एक इव्हन क्वांटिटीमध्ये ते स्प्रेड व्हायचं तुमच्या चेहऱ्यावरती. आणि ह्याचा जो माझा शेड होता तो होता MN16.
फॉर मीडियम कॉम्प्लेक्शन विथ नॅचरल अंडरटोन. ह्याच्यात अराउंड 8 ते 9 शेड तुम्हाला अवेलेबल आहे, सो तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली घेऊ शकता. मी रेकमेंड करेन की छान आहे तुम्हाला स्वस्तामध्ये, कारण 120 रुपयाला फक्त तुम्हाला हे कॉम्पॅक्ट मिळून जातं. सध्या त्याची अवस्था अतिशय बेकार आहे, तुम्ही बघताय. फक्त एकच ड्रॉबॅक आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही मिरर येत नाही, बट बेस्ट प्रोडक्ट आहे. तुम्हाला जर यूज करायचं असेल, स्वस्तात तुमचं जास्त बजेट नसेल आणि कमीत कमी पैशामध्ये कॉम्पॅक्ट तुम्हाला बाय करायचं, तुम्ही घेऊ शकता. कारण एक छान स्मूथ फिनिश देतं तुमच्या स्किनला. सो ओके आहे. मी रिपर्चेस करणार आहे की नाही, तर सध्या तरी नाही, कारण ऑलरेडी माझ्याकडे खूप सारे कॉम्पॅक्ट आहेत, सो ते आधी मी यूज करेन. आणि ह्याच्याबद्दल जर मला कधी वाटलं की हा मला करायचं तर मी करीन. बट मला असं वाटतं की मी अजूनही छान छान प्रोडक्ट्स ह्याच्यापेक्षा वापरलेले आहेत. थोडेसे त्याच्यापेक्षा महाग आहेत, बट ठीक आहे, ह्या प्राइस रेंजमध्ये हे प्रोडक्ट बेस्ट वर्क करताय. सो आपण एक ब्रेक घेऊया स्किन केअर आणि मेकअप कडनं आणि आपण जाऊया परफ्यूम कडे, कारण माझ्याकडे बऱ्यापैकी परफ्यूमच्या बॉटल्स आहेत. सगळ्यात पहिलं मी सांगते, हे जस्ट हाऊसचं सिल्क अँड स्पाइस त्यांचा व्हेरियंट होता. मी छोटा पॅक ह्याच्यात घेतला होता आणि इतका छान परफ्यूम आहे ना हा, एकदम फ्रेश वाटतो. थोडंसं सँडलवूडची हिंट आहे याच्यामध्ये, स्पायसी नोट्स आहेत सगळे आणि स्मूथ असा वास येतो याचा. म्हणजे तुम्ही म्हणाल एकदम फेमिनन पण नाहीये, एकदम मॅनली पण नाहीये, तुम्हाला मध्ये आहे हा. दोन्ही दोन्ही लोक आरामात यूज करू शकतात. सो मी ही जवळजवळ एका महिन्यातच ही संपवली. 20 ml ची बॉटल असते, 200 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाते. बाय ची मोठी बॉटल खूप जास्त महाग आहे, मी बघितली होती. 100 ml ची बॉटल काहीतरी 850 रुपये का 950 रुपयाला आहे. पण परफ्यूम खरंच वर्थ द मनी आहे. खूप छान आणि फ्रेश फील करतो तुम्हाला आणि एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी दिसून येते तुमची. त्याच्यामध्ये लॉंग लास्टिंग आहे, 3-4 तास आरामात तुमच्या बॉडीवरती राहतो, त्याच्यानंतर तुम्हाला रिअप्लाय करावा लागतो. सो सध्या तरी मी बेला विटाचे काही परफ्युम्स वापरते आणि ते मला जास्त आवडत आहेत. ते कुठले आहेत ते सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल. लवकरच मी माझा मंथली फेवरेटचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत घेऊन येईन. सो सध्याला मी हा होल्डवर टाकलाय, बट छान आहे हा. जे परफ्यूम आहेत आपल्याकडे ते आहेत हे एंगेज कडनं, जो त्यांचा सेट यायचा येतो म्हणजे अजूनही, एक फिमेलसाठी आणि एक मेनसाठी, वुमनसाठी आणि मेनसाठी. सो त्याच्यामध्ये मी हा जो मेन्स वाला सेक्शन मधून मी हे मागवले होते, त्याचे 4 व्हेरियंट होते आणि हे आमचे संपलेले आहेत. ऑब्व्हियसली मी एकटीने नाही वापरलेत, केदारने वापरलेत, आई बाबांनी सुद्धा वापरलेत. ओके प्रोडक्ट आहे. मी असं नाही म्हणणार मस्त परफ्यूम आहे, छान वर्क करतात, असं नाही. त्याच्यामधले जो एक परफ्यूम आहे अँबर, तो मला जास्त आवडला. बाकी ओके वाटले. काही काही थोडे जास्त स्ट्रॉंग आणि ऍसिडिक वाटतात, तर काही ठीक वाटतात. काही नाईटसाठी आहेत, काही डेसाठी आहेत. 2 तासापर्यंत तुमच्या क्लॉथवरती हे टिकतात. सो आणि स्वस्त आहेत. मेन म्हणजे हे 4ही प्रोडक्ट्स तुम्हाला काहीतरी जर ऑफरला आले अमेझॉनला तर 350 रुपयाला वगैरे मिळतात. बट गिफ्टिंग पर्पजसाठी हे बेस्ट आहे. जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल, कोणाचा बर्थडे आहे, कोणाच्या घरी जात आहे, काही वेलकम गिफ्ट वगैरे द्यायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक छान, कारण छान बॉक्समध्ये हे रॅप करून येतात. सो तुम्हाला गिफ्टिंग पर्पजसाठी ओके आहे. मी स्वतः रिपर्चेस करणार आहे की नाही तर नाही, आय डोंट थिंक सो, कारण इतके ते टिकत नाहीत आणि तेवढे मला वर्थ नाही वाटले. ठीक आहे, थोडे 100 रुपये जास्त घ्या, बट परफ्यूम जास्त टिकला पाहिजे. सो त्याच्यासाठी मी तर नाही घेणार आहे, बट कुणाला गिफ्ट करायचं असेल तर मी हा बॉक्स परत नक्की माग. परफ्यूम कॅटेगरी आपली डन झाली आहे आणि परत आपण येऊया स्किन केअरकडे. सो सध्या जे माझ्याकडे संपलेलं आहे ते आहे सिम्पलचं 3% हायलोरॉनिक ऍसिड सिरम. हे मिल्की कन्सिस्टन्सीमध्ये येतं, थोडंसं राहिलं असेल माझ्यामध्ये. हे लास्ट जे काही राहिलंय ते मिल्क कन्सिस्टन्सीमध्ये येतं, तुमच्या स्किनवरती छान अप्लाय होतं, छान मऊसूद स्किन होते तुमची. आणि मेन म्हणजे सिम्पलचे सगळे प्रोडक्ट्स हे हार्श नाहीये तुमच्या स्किनवरती. जर तुम्ही पहिल्यांदा कुठलं सिरम ट्राय करणार असाल, तुम्हाला फर्स्ट टाइम जर हायलोरॉनिक ऍसिड सिरम ट्राय करायचं असेल, तर तुम्ही सिम्पल ब्रँडकडे डोळे झाकून जाऊ शकता. सो हे आहे 3% वाला हायलोरॉनिक ऍसिड सिरम. माइल्ड आहे, बिगनर्ससाठी बेस्ट आहे असं मी म्हणेन. मी रिपर्चेस करेन की नाही मला विचार करावा लागेल, कारण मला लोरियलचं जे सिरम आहे ते मला ट्राय करायचं आहे. बट सध्या नाही, कारण सध्या माझी स्किन खूप जास्त ऑइली होते ह्या वेदर कंडिशन्समुळे. बट नेक्स्ट टाइम मी विचार मी करीन की मला घ्यायचंय की नाही. सध्या तरी मी शुअर नाहीये, बट तुम्ही बिगनर आहात, पहिल्यांदा जर कुठलं ऍसिड किंवा सिरम तुम्ही तुमच्या स्किन केअर मध्ये तुम्हाला इन्क्लूड करायचं असेल तर तुमच्यासाठी हे सिरम बेस्ट आहे. आणि त्याच्यानंतरचं जे प्रोडक्ट आहे ते आहे, त्याचं पॅकेजिंग ऑलरेडी गेलेलं आहे आणि मागे राहिलं ते आहे विश केअरचं फ्लुइड सनस्क्रीन. 50
50++++ असं वालं प्रोटेक्शन देत आहे तुम्हाला. मी त्याचं पिक्चर तुम्हाला बाजूला दाखवीनच. बेस्ट सनस्क्रीन आहे. सिरियसली सांगते, हे मनापासून सांगते. आतापर्यंतचं सगळ्यात जास्त आवडलेलं सनस्क्रीन कुठला असेल तर ते हेच आहे. छान कन्सिस्टन्सी आहे, एकदम लिक्विडी रनी कन्सिस्टन्सी आहे. दिसतंय हे, बोलतात ना माझं शेवटचं एक राऊंड गेलंय ते मी आता युज करून टाकणार आहे. आणि बघितलं, ह्याच्यात कुठल्याही प्रकारची व्हाईट कास्ट नाहीये. एवढं एवढंसं प्रोडक्ट लागतं, पूर्ण चेहऱ्यावर छान स्प्रेड होतं आणि मेन म्हणजे चिपचिप नाही येत तुमच्या स्किनवरती. असं चिकट चिकट फील नाही देत तुमच्या स्किनला. छान ड्राय होतं तुमची स्किन आहे ती. आणि लावल्यावरती खरंच असं वाटतं की मी काहीतरी लावलंय, मी काहीतरी स्किन केअर केलंय, मी सनस्क्रीन लावलंय. सो रिपर्चेस येस, ऑलरेडी माझ्या कार्डमध्ये ही सनस्क्रीन मी टाकलेली आहे. शेवटचं एकदा मी हे युज करणार आहे, कारण थोडंसं ह्याच्यात प्रोडक्ट बाकी आहे. ते युज करून मी लगेचच ते ऑर्डर करणार आहे. दुसरी गोष्ट आहे ती आहे निव्हिया मेन रोल ऑन. मी कधी कधी वुमनचं पण वापरते, कधी कधी मेन्सचं सुद्धा वापरते. मला दोघांमध्ये इतका काही फरक नाही वाटत. आपल्याला अंडर आर्म्सला तर रोल करायचंय, कोणच बघताय. आणि ऑनेस्टली मला वुमन्स पेक्षा मेन्स वालच जास्त आवडतं, जास्त फ्रेश वाटतं ते. सो हे आहे निव्हिया मेन्सचं. बरं, हे माझं नाहीये, हे केदारचं आहे. हे त्याने आता संपवलेलं आहे आणि माझ्याकडे सुद्धा सेम मेन्सची बॉटल ऑलरेडी माझ्या कबर्डमध्ये आहे. सो दिवसभर जर फ्रेश राहायचं असेल तर मी निव्हियाच तुम्हाला सजेस्ट करीन. माझ्याकडे अजूनही बाकीच्या ब्रँडच्या आहेत, जसं की विश केअरचं आहे आणि त्याच्यानंतर अजून एक दोन ब्रँडचे डिओड्रंट मी वापरलेत, रोल ऑन्स मी वापरलेत. बट सगळ्यांमध्ये मला नंबर 1 जे वाटतं ते निव्हियाच वाटतं. मग तो वुमन्स असू दे, मेन्स असू दे. मेन्सचं मला जास्त आवडतं, वुमन्स पण ओके आहे. दिवसभर फ्रेश राहतो आणि अजिबात स्मेल येत नाही तुमच्या अंडरआर्म्स मधून. मी सिरियसली सांगते, माझ्यावर म्हणजे मी खूप माझी बॉडी प्रचंड स्वेटी आहे, मला खूप जास्त प्रमाणात घाम येतो. बट तरी सुद्धा हे तुमचं ओढर ब्लॉक करून ठेवतो 24 आवर्स. कारण नेहमी मी ऑफिसला जाताना हे युज करते आणि जेव्हा संध्याकाळी घरी येते तेव्हा मी परत फ्रेश होते. बट सिरियसली परत रिअप्लाय करायची मला गरज लागत नाही. सो निव्हियाचे रोल ऑन इज पप्पी, आणि हे नेहमी आम्ही घेतच असतो. कधी ऑनलाईन घेतो, कधी डिमार्ट मधून घेतो. सो हे आमच्या बॅगमध्ये, आमच्या वॉर्डरोबमध्ये हे असतंच असतं. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा मंथली एमटीचा व्हिडिओ आवडला असेल. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.